आज आपण बनवणार आहोत खिचडी। त्याच्यासाठी मी घेतले दोन तेजपान घेतले, दालचिनी घेतली, लवंग घेतली, इलायची घेतली, ते टाकूया। आता कढीपत्ता टाकूया, शेंगदाणे, त्याला चांगलं हलवून घेऊ। गॅस फुल करायचं आहे। आता कांदा आता जिरे आणि मोहरी टाकूया। आता कांदा टाकूया। कांदा आधी धुवून घ्यायचा। कांदा टाकून झाला तर चांगलं हलवून घ्यायचं। कांदा चांगला लाल करायचा आहे। कांदा असतो मस्त लाल झालाय। आता त्याच्यामध्ये आपण बटाटे टोमॅटो टाकूया। बटाटे टोमॅटो धुवून घ्यायचे। ते टाकून झालं का आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकूया। लसूण अद्रकची पेस्ट टाकून झाली की आपण त्याच्यात मीठ टाकू। चवीनुसार टाकायचंय। याला चांगलं परतून घ्यायचंय। हे आता चांगलं परतलंय। आता याच्यामध्ये आपण खोबरं किसलेलं आहे ते टाकायचं। आता त्याच्यामध्ये आम्ही सर्व मसाले काढले ते टाकायचे। मिरची, आंबारी मसाला, मटन मसाला, पावभाजी मसाला, धने सगळं काढलेलं होतं ते टाकायचं। त्याला चांगलं परतून घ्यायचं। थोडं तेल सोडायचं। तेल कमी पडलं की वरून तेलही सोडायचे। माझ्या ह्याच्यात थोडं तेल कमी पडलंय, मी आज टाकते। आता आपण याला चांगलं हलवून घ्यायचं। मी याच्यात शिजण्यासाठी वाटीभर पाणी टाकणार आहे। मसाल्याला मस्त कलर आलाय, किती छान दिसतोय। वास पण इतका छान येतो। आता आपण त्याच्यात सोयाबीन टाकूया। आपण आधी सोयाबीन धुवून घेणार आहोत। आता सोयाबीन टाकून चालून घेणार।
ज्या लेवल लोक मसाले टाकले त्या लेवल लोक पाणी टाकून घ्यायचे, त्याला हलवून घ्यायचे. आता याला 5 किंवा 3 मिनिटं शिजू द्यायचे. चांगलं शिजलंय. आपण आता त्याच्यामध्ये काश्मीरी मेथी टाकूया. ती आधी टाकली की थोडी करपते, म्हणून आपण नंतर टाकू. चांगला वास यायला लागलाय. आता त्याच्यात आपण पाणी टाकणार. मी माझ्या अंदाजानुसार पाणी टाकते. जेवढे तांदूळ घेतले तेवढीच पाणी टाकायचं, म्हणजे ते शिजायला पण असं चांगलं दिसतं, खायला पण चांगलं लागतं. आता याचे तुकडी यायचा आवाज येतोय. आता आपण तांदूळ धुवून घ्या. तांदळामध्ये मी तुरीची डाळ आणि मुंगाची डाळ घेतली ती चांगलं धुवून घ्यायचंय. चांगले धुतले की चांगले दिसतात, घाण पण निघून जाते त्याची. आता आपण अजून पाणी टाकणार आहोत. आता आपण ही खिचडीमध्ये टाकणार आहोत तांदूळ. याच्यातलं पाणी परत काढून घेणार आहोत. हे तांदूळ आपण परत त्याच्यात टाकणार आहोत. तर आपले तांदूळ टाकून झाले. आपण चांगलं घालून घेणार आहोत. आता मग त्याला तरी आली. आपण याला झाकण लावूया. आता झाकण लावलंय. आता याला 15 मिनिटं आपण असंच ठेवूया. आता खिचडी झाली आहे. खिचडी सोबत पापड, मिरच्या, कांदा, लिंबू, लोणचं. आता आपण खाऊ बघूया. एकदम छान झाली आहे, खूप छान.